लग्न होऊन सविता त्या घरात आली तेव्हा सगळ्यांना वाटलं ही मुलगी फार शांत आहे. पण काही महिन्यातच घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. मोठा भाऊ लहान भावाशी बोलायचा बंद झाला. 2 बहिणींचं पटेनासं झालं. आई रोज रडू लागली. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे सविता प्रत्येक भांडणानंतर शांतपणे देवासमोर बसून जप करायची. घरच्यांना वाटायचं की ती चांगली आहे, भांडणात कधी पडत नाही. एके दिवशी लहान सुनेला कपाटात एक जुनी वही सापडली. त्या वहीत प्रत्येक दिवसाची एकच नोंद होती. आज मोठ्या दादांना सांगितलं की लहान दादा त्यांच्या विरोधात बोलत होते. आज आईला सांगितलं की मोठ्या बहिणींनी तुमच्याबद्दल वाईट बोललं. आज लहान बहिणीला सांगितलं की मोठ्या बहिणींना तिचा हेवा वाटतो. लहान सुनेच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलं घरातलं प्रत्येक भांडण एका खोट्या वाक्यामुळे होत होतं. सविता कोणावर ओरडत नव्हती. ती फक्त प्रत्येकाच्या कानात वेगवेगळं खोटं कुजबुजत होती. त्या रात्री संपूर्ण कुटुंबाला ती वही दाखवली गेली. सगळे हादरले. सविताने रडत कबूल केलं, मला वाटायचं घरातले सगळे एकत्र राहिले तर माझं कोणी ऐकणार नाही, म्हणून मी सगळ्यांना एकमेकांपासून दूर केलं. त्या दिवशी सविताला घर सोडावं लागलं. पण त्यानंतर घरच्यांनी एक नियम केला. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी ज्याच्याबद्दल बोललं जातं त्यालाच थेट विचारायचं. बोध मोठी घरं बाहेरच्या शत्रूमुळे तुटत नाहीत, ती कान भरणाऱ्या एका माणसामुळे तुटतात. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा.